वळूयात पुढल्या बातमीकडे। विधितज्ञ उज्ज्वल निकमांचा आज राज्यसभेत शपथविधी पार पडला। यावेळी त्यांनी मराठीतून शपथ घेतली आहे। मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता पूर्ण राखीन। उज्ज्वल देवराव निकम प्लीज रिपीट। इससे मराठी लैंग्वेज। मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आणि अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। तर उज्ज्वल निकम यांची कारकीर्द पाहूया। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं घराणं मूळतः काँग्रेस विचारसरणीचं आहे। वडील बॅरिस्टर देवराम निकम जळगावच्या चोपडा तालुक्यातून काँग्रेसचे आमदार होते। भाऊ दिलीप निकम आणि भाऊजाई शैलजा निकम काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी निकमांनी भाजपात प्रवेश केला। त्यांचं बालपण आणि शिक्षण चोपडा तालुक्यातील माचले या मूळगावी झालंय। अनेक हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलंय। तर उज्ज्वल निकम यांची गणना देशातील प्रसिद्ध विशेष सरकारी वकिलांमध्ये केली जाते। 1991च्या कल्याण बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी रविंदर सिंगला दोषी ठरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली होती।